नमस्कार मित्रांनो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घोषणा केलेली आहे की जर ते सत्तेवर आले तर राज्याच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधण्यात येतील. अर्थात ही घोषणा ऐकल्यावर कोणालाही आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं, कारण शिवसेनेची स्थापना 1960 साली झाली. 1960 ते 2024 म्हणजे जवळजवळ 64 वर्षाच्या काळात शिवाजी महाराजांचं जाऊ दे कोणतंच मंदिर शिवसेनेने बांधल्याचं काही आठवत नाही आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांच्या बंगल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची नावं दिली आणि स्वतःच्या बंगल्याला रायगड नाव ठेवून घेतलं, कारण हेच शिवाजी महाराजांचे आधुनिक अवतार असं त्यांना कदाचित लोकांसमोर मांडायचं असेल. पण नावं बदलणं आणि एखादी गोष्ट बांधणं या गोष्टीमध्ये फरक आहे. अजूनपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलेलं नाहीये. त्या स्मारकासाठी मुंबई महानगरपालिकेने महापौरांचा बंगला देऊ केला. म्हणजे एक प्लॉट, त्याच्यावर एक स्मारक ज्यांना बांधता येईना त्यांना आता जिल्ह्यात शिवाजी महाराजांची मंदिरं बांधण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत. आणि त्यामुळे याच्याबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करणं स्वाभाविक आहे. तसाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला की तुम्ही जे मंदिर बांधणार आहात ते मंदिर तुम्ही तुमचेच लाडके आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा या मतदारसंघात बांधायची तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. पण अर्थात तेही ठामपणे सांगण्याचं धैर्य उबाटा सेनेकडे नाही की हो आम्ही मुंब्र्यामध्ये मंदिर बांधून दाखवू, तुमच्या सहयोगाशिवाय बांधून दाखवू. त्यावर उबाटा सेनेचं म्हणणं आम्ही पाकिस्तानात मंदिर बांधू. पाकिस्तानात मंदिर कसं बांधणार? आणि जर बांधायचंच होतं तर याच्यापूर्वी का नाही बांधलं? पाकिस्तानमध्ये मंदिर बांधायला काही मोदी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. सीमा पार करून जाऊ शकता आणि मंदिर बांधू शकता. सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्राच्या राजकारणात स्पर्धात्मकता असणं, सरकार आणि विरोधी पक्षामध्ये, सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये स्पर्धा असणं ही चांगली गोष्ट आहे. पण या स्पर्धेच्या नावावर आज जी पातळी उबाटा सेनेनी गाठलेली आहे ती खरोखर कीव करावी अशी. सरकारचं काम जर देवळं बांधणं असलं तर मग तुम्ही पक्ष म्हणून, मग तुम्ही संघटना म्हणून काय काम करणार? याचं साधं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. शिवाजी महाराजांबद्दल खरंच एवढा आदर असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची अवस्था आज अशी झाली नसती. अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली आहेत आणि अतिक्रमण करणारे उबाटा सेनेचे मतदार आहेत आणि त्यांना तिथे हटवायलाही उबाटा सेनेचा विरोध आहे. कारण ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने त्यांनी महाविकास आघाडी तयार केलेली आहे त्यांचाच ही अतिक्रमण निर्माण करण्यामध्ये बघा किती गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आणि गडांवर अतिक्रमण झालेले आहेत. यातलं एकही अतिक्रमण उद्धव ठाकरे हटवू शकले नव्हते. शिवाजी महाराजांचे गड किल्ले मुक्त करू शकले नव्हते. पण आता काय करणार तर जिल्ह्यात मंदिरं बांधणार आणि त्या कमिटीवर कोणाला घेणार? शरद पवार, निखिल वागळे, गिरीश कुबेर यांना घेणार. त्याच्यातही पुन्हा भांडणं की कोण ठाकरेंचा चमचा आहे आणि कोण पवारांचा चमचा आहे. सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्र चालवण्यासाठी आपल्याकडे कोणती व्हिजन आहे का? का नुसतं रडत राहूत हीच व्हिजन? म्हणजे मला तर या 6.5 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीबद्दलही शंका आहे आणि त्याच्याबद्दल मी थोडासा अभ्यास करून अधिक तपशीलवार गोष्टी मांडीन. तिथे सांगितलं जातं की आमच्या 2.5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली. कोणते प्रकल्प आले तर ते काही सांगण्यासारखे नाही आहेत, कारण सगळे प्रकल्प मोदी सरकारने चोरले.
सगळे प्रकल्प सुरतला नेले, बडोद्याला नेले, अहमदाबादला नेले, गांधीनगरला नेले, राजकोटला नेले आणि तरी देखील 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली. हे जे सांगणं आहे हे मला असं वाटतं मंदिरांच्या बाबतीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नरेंद्र मोदींनी सुरतमध्ये बांधलेलं आहे. तुमच्या 64 वर्षाच्या इतिहासात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधली नाहीत. आदित्य ठाकरे मंदिरात गेल्यावर त्यांना असं घुसमटायला लागतं विठ्ठल मंदिरात आणि तिकडनं ते बाहेर पडतात एसीची हवा खाण्यासाठी. ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सोडून तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगायला लागलात आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगता सांगता तुम्ही इतके हिंदू द्वेषी झालेला आहात. सांगायचा मुद्दा हा की शिवाजी महाराजांचं मंदिर तुम्ही सरकारी खर्चाने बांधू शकाल, पण ते मंदिर बांधून त्याच्यात तुम्ही कोणता इतिहास दाखवणार आहात? तर तो तुम्ही तुमच्या ब्रिगेडी मित्रांचा पिवळा इतिहास तुम्हाला जर त्याच्यात दाखवायचं असेल तर त्या मंदिरांचा फायदा काय? तुम्ही मंदिर बांधाल शिवाजी महाराजांचं, पण तुम्हाला पालघरला हिंदू साधूंचं रक्षण करता येत नसेल. तुम्ही बांधाल मंदिर शिवाजी महाराजांचं, पण तुम्ही राज्याचं काय घराबाहेर मुख्यमंत्री म्हणून पडत नसाल. छत्रपती शिवाजी महाराज काय रायगडावरनं फेसबुक लाईव्ह करत नव्हते. त्यांचं जे आयुष्य होतं, जेमतेम 50 वर्षाचं आयुष्य होतं, त्याच्यात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश पिंजून काढला. तुम्हाला घराबाहेर पडायला अडचणी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जनतेचं राज्य होतं, दरबाराचं राज्य नव्हतं. लोकशाहीची संकल्पना जी आपण नंतरच्या काळात विकसित होऊन आज अनुभवतो, त्याची बीजं आपल्याला शिवाजी महाराजांच्या कारभारामध्ये दिसून येतात. तुमचा कारभार शरद पवारांच्या सल्ल्याने आणि निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आणि वाजेसारख्या वसुली अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने चालू होता आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, ठाऊक आहे. पण तरी देखील अशा प्रकारच्या काहीतरी घोषणा करायच्या आणि असा विचार करायचा की या आधारावर महाराष्ट्राची जनता आपल्याला मतदान करेल की मी 64 वर्षात एकही मंदिर बांधलं नाही. शिवाजी महाराजांचं जाऊ दे, कुठलंच मंदिर बांधलं नाही, एकाही गडकिल्ल्याची निगा राखली नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली एकही गोष्ट करून दाखवली नाही. ते समुद्रात स्मारक बांधायचं जे योजना होती ती शिवसेनेचीच योजना होती आणि त्याचा दोष कोणावर? तर फडणवीसांवर. त्याच्या विरोधात जाणारे कोण? तर यांचेच निर्भय गँगचे सदस्य. ते लोक कोर्टात गेल्यामुळे शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ शकलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते स्मारक पूर्ण करू शकले असते, कारण याच लोकांनी उद्धव ठाकरेंचं वकीलपत्र घेऊन न्यायालयात लढाई लढलेली. ते पण जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक कशा प्रकारे उभारणार? आणि शिवाजी महाराजांचं स्मारक उभारल्याने किंवा न उभारल्याने महाराष्ट्रातल्या लोकांचे असे कोणते प्रश्न सोडवणार आहात जे आता महाराष्ट्राच्या राजकारणात घोषणांचा पाऊस पडायचं राजकारण चालू आहे? ते खरोखरच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांना हास्यास्पद पद्धतीने लोकांसमोर सादर करत आहे की तुम्ही 2 देता, मग आम्ही 5 देऊ, कुठून देऊ माहिती नाही, कसे देऊ माहिती नाही. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्राची आत्तापर्यंत कधी नव्हती. केवळ आमची सत्ता गेली, आमचा पक्ष फुटला म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आपले प्रश्न विसरून, आपल्या तक्रारी विसरून आम्हाला मतदान करायचं आणि आम्ही काय करणार त्याचा कुठेही उल्लेख नाही. त्याच्यातनं महाराष्ट्र कशा प्रकारे बाहेर पडू शकेल हा खरा प्रश्न आहे. कारण आज अशा प्रकारचं राजकारण समोर येताना दिसत आहे की वाटेल त्या घोषणा करायच्या, शिवाजी महाराजांच्या नावावर घोषणा करायच्या आणि त्या घोषणेला कोणी प्रश्न उपस्थित केला, त्यातल्या व्हायबिलिटीबद्दल, त्याच्या व्यवहार्यतेबद्दल कोणी प्रश्न उपस्थित केला की लगेच तुम्ही महाराष्ट्रद्वेष्टे,
तुम्ही मुंबई द्वेष्टे, तुम्ही मराठी माणसाचे द्वेष्टे, या अशा प्रकारची बालिश राजकारणाची महाराष्ट्राची कधीही परंपरा नव्हती. या निवडणुकांमध्ये तुम्ही एकनाथ शिंदेंच्या राजकारणाला नेमका कोणता पर्याय देणार आहात, त्याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल तर त्याची महाराष्ट्रातली जनता वाट बघत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देण्यासाठी, महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी, म्हणजे मोदी सरकार आता 4.5 वर्ष राहणार आहे, मोदी सरकार काही जाणार नाही आहे. आणि जर तुमचं फक्त एकच कर्तृत्व असेल की मोदी सरकारने हे चोरलं, मोदी सरकारने ते चोरलं, तुम्ही काय करत होता इतका वेळ? तुम्ही ते वाचू का नाही शकला नाहीत? आणि जर मोदी सरकार चोरायला बसले तर ते 4.5 वर्ष आहेच आणखीन. मग आता तुम्ही गुंतवणूक कसे आणणार आहात? का पुन्हा सत्तेवर येऊन मोदी सरकार हे चोरणार, मोदी सरकार ते चोरणार? ही जर नुसती रडायची जर तुमची ट्रिक असेल, ती जर युक्ती असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेला ती कळलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट, या अशा मुद्द्यांवर राज्याची निवडणूक ओढायचे प्रयत्न महाराष्ट्रातल्या मेनस्ट्रीम मीडियाकडनं केले जात आहेत. कारण त्यांना देखील माहिती आहे की जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या काळात झालेलं काम, बांधले गेलेले पूल, बांधले गेलेले रस्ते, वाढवली गेलेली विजेची क्षमता, पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प, सुरू झालेल्या मेट्रो लाईन, सुरू झालेल्या रेल्वे लाईन याची तुलना केली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, तर उद्धव ठाकरे सरकारची कामगिरी शतयोजना मागे आहे. पण असं असताना केवळ UN त्यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणलं होतं, न्यूयॉर्क टाइम्सने त्यांना धारावीचं मॉडेल विकसित, म्हणजे हे सगळं नॅरेटिव्हची लढाई उभं करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांनी आत्ता अमेरिकेतल्या निवडणुकांकडे बघावं, निकालांकडे बघावं. पण दुर्दैवाने त्याच्यातनं कोणताही धडा शिकण्याची इच्छाही दिसत नाही आहे आणि माध्यमांचे तसे प्रयत्नही दिसत नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा अशा विषयांवर पत्रकार परिषद घेणं की देवेंद्र फडणवीस कसे शिवद्वेष्ट आहेत आणि हे कसे शिवप्रेमी आहेत, हे बघून हसायला येतं. या सगळ्याचा मतदानावर काडीचाही परिणाम होणार नाही आहे. पण जर याच मुद्द्यांवर निवडणुका लढवण्याचं ठरवलं असेल तर मग अशा प्रकारची रणनीती भाजपासाठी आणि महायुतीसाठी फायद्याची ठरणार आहे. आणि त्यामुळे त्यांना अडवणं हे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं होईल. मला असं वाटतं उबाटा सेनेची अवस्था त्यांना आता जाणीव झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपली जागा 25-30 जागांच्या वरती जाणं, काही गाडी पुढे जाणं अवघड आहे. ज्या लोकांना आपण मित्र म्हणून घेतले ते केवळ भाजपा द्वेष्टे म्हणून, नरेंद्र मोदींचा द्वेष करणारे म्हणून ते आपले मित्र झाले. पण त्यांचंही योगदान जर बघितलं निवडणूक रणनीतीमध्ये लोकांना आपल्याकडे ओढण्यामध्ये, तर ते काळीचंही नाही आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कितीही गप्पा मारल्या तरी लोक कोण शिवद्वेष्ट आहेत, कोण नाही आहेत या गोष्टींवर नाही, तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम याची तुलना करून देणार आहेत. आणि त्या बाबतीत तुमची तुलना मुघलांच्याच कोणत्या तरी राजाशी करता येणं शक्य आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.